माधवबागमध्ये माझ्या मित्राने सांगितलं होतं की थंडाई खूप सुंदर मिळते. मंदिर हे 10ला उघडणार आहे. काही पूजा विधी त्यांच्या बाकी आहेत. ते झाल्यानंतर मंदिर 10 वाजता ओपन होईल. तोपर्यंत आपण इकडची माधवबाग गौशाळा पाहून घेऊया. चला. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे दक्षिण मुंबईच्या अशा एका ऐतिहासिक ठिकाणी, जेथे पाऊल ठेवताच शहराची गजबज मागे सुटते आणि आपण एका वेगळ्याच शांततेत हरवून जातो. हे आहे सीपी टँक परिसरातील ऐतिहासिक श्री लक्ष्मी नारायण मंदिर, ज्याला आपण सगळे माधवबाग म्हणून ओळखतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या सिरीजला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. मित्रांनो, दिवसेंदिवस आपली सिरीज ही खूप मोठी होत चाललेली आहे, कारण आपल्या लिस्टमध्ये वेगवेगळे आणि नाना तऱ्हेची मंदिरं लोक सुचवत आहेत. तुमच्या कमेंट आणि तुम्ही सुचवलेली मंदिरं आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आता आहे अधिक मास म्हणजे धोंडा महिना, आणि ह्या महिना हा पवित्र महिना म्हटला जातो. आणि ह्या महिन्यामध्ये देवधर्म, पूजा अर्चा आणि दान ह्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या महिन्यात दान दिल्याने पुण्य वाढतं किंवा आपल्या पुण्यामध्ये भर पडते. म्हणून लोक दान करतात, वेगवेगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात, वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देतात आणि त्यानिमित्त आपणही वेगवेगळ्या मंदिरांना भेट देतो. तर आता ह्या अधिक महिन्यातले खूप सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. आता अधिक महिन्यामध्ये आज आपण आलेलो आहोत शनी रोड येथील माधवबागमध्ये, आणि माधवबागमध्ये आपण बघणार आहोत श्री लक्ष्मीनारायण मंदिर. म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर, विष्णू लक्ष्मीनारायण मंदिर हे शनी रोड येथील माधवबागमध्ये आहे. चला तर या सुंदरशा मंदिराला भेट देऊया आणि अधिक महिन्यानिमित्त इथे असलेले कार्यक्रम, इथे असलेले रीतिरिवाज, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. चला. माधवबाग म्हणजे केवळ एक मंदिर नाही, तर तो मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा एक जिवंत साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा मुंबईत मोठी सभागृह नसायची, तेव्हा याच प्रांगणात अनेक मोठ्या राजकीय सभा झाल्या. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनीही या ऐतिहासिक जागेवरूनच जाहीर सभांना संबोधित केले. त्या काळी प्रवचने, कीर्तने, लग्नकार्य आणि सामाजिक बैठकांचं हे हक्काचं स्थान मानलं होतं.
आता आपण माधवबागमधील ह्या लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आणि अधिक मास किंवा धोंडा महिना ह्या निमित्त हे मंदिर अशा प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. आणि धोंड्या महिन्यात किंवा अधिक मासमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेण्याचं पुण्य हे खूप चांगल्या प्रकारे चांगलं असतं. म्हणजे बोलतात की जास्तीत जास्त दर्शन घेण्याने पुण्य लाभते किंवा दान केल्याने आपल्याला संपत्ती लाभते. हा अधिक महिन्यातला हा एक काय बोलतात त्याला म्हटलं जातं अधिक महिन्यामध्ये. तर लक्ष्मीनारायण म्हणून आठवलं की लक्ष्मीनारायण ह्या मंदिरात तर आपण आहोतच, पण ह्याच्या आधी आपण लक्ष्मी नरसिंह मंदिर चेंबूर हे मंदिर केलं होतं आणि त्या मंदिरालाही तुम्ही उत्कृष्ट आणि खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा पाठी जाऊन तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करताना जे दाखवलं तो अतिशय सुंदर दाखवलं आणि ती पूजा फक्त काही ठराविक दिवशीच होत असते. चला आता आपण ह्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये दर्शन घेऊया. मित्रांनो, मंदिर अतिशय खूप सुंदर आणि सजवलेलं आहे. त्याच्यानंतर आजूबाजूचं डेकोरेशन खूप छान आहे, कारण हे अधिक महिन्यानिमित्त सर्व हे केलेलं आहे. पण माधवबागमध्ये कधी आलात तर नक्की या. मुंबईच्या अगदी जवळ आहे, चने रोड स्टेशन जवळ आहे. चने रोडपासून आम्ही इथपर्यंत कसे आलो तर आम्ही चने रोडला उतरलो. चने रोडवरून आम्ही टॅक्सी घेतली आणि त्याला माधवबाग सांगितलं किंवा सीपी टँक असं सांगितलं, तर त्याने या चौकात आणून सोडलं. त्याच्या बाजूलाच हे आपलं माधवबाग मंदिर आहे. चला आता मंदिर जे आहे ते 10 वाजता उघडणार आहे. त्याच्या आधी आपण बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. चला. मित्रांनो, या मंदिराची स्थापना इसवी सन 1893 मध्ये झाली. सेठ वरजी जीवनदास आणि सेठ लक्ष्मीदास या कापड व्यापाऱ्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच माधवदास यांच्या स्मरणार्थ ही जागा उभारली आणि नाव दिलं माधवबाग. पारंपरिक हिंदू स्थापत्य शैलीत बांधलेले या मंदिराचे खांब आणि छतावरील नक्षीकाम अगदी पाहण्यासारखे आहे. तो मित्रांनो, आपण इकडे खूप सकाळी आलो होतो, म्हणजे आता साधारणतः आपण 8 वाजता इकडे पोहोचलो आणि मंदिर हे 10ला उघडणार आहे. काही पूजा विधी त्यांचं बाकी आहे, ते झाल्यानंतर मंदिर 10 वाजता ओपन होईल. तोपर्यंत आपण इकडची माधवबाग गौशाळा पाहून घेऊया. चला. मंदिराच्या आवारात पाऊल ठेवताच इथलं भव्य प्रांगण लक्ष वेधून घेतं. मुंबईच्या मध्यभागी एवढी शांत आणि मोकळी जागा मिळणं म्हणजे दुर्मिळच. याच परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली सुंदर गौशाळा. येथे गायींची खूप प्रेमाने देखभाल केली जाते. जर तुम्ही येथे आलात तर गायींना चारा भरून एक वेगळंच पुण्य अनुभवू शकता. जन्माष्टमी, दिवाळी आणि मंदिराचा पाटोत्सव या काळात येथे रोषणाई आणि भक्तांची गर्दी पाहण्यासारखी असते.
मित्रांनो, ह्या माधवबागमध्ये माझ्या मित्राने सांगितलं होतं की थंडाई खूप सुंदर मिळते आणि इकडे आपल्याला बोर्ड पण दिसतोय माधवबाग थंडाईवाला. तर खूपच सुंदर अशी थंडाई इथे मिळते आणि इकडची थंडाई खूप फेमस आहे. मुख्य गाभाऱ्यात डोकावलं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मूर्तीचं दर्शन येतं, जे मनाला एक वेगळीच तृप्ती देऊन जातं. सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर, कसं काय वाटला व्हिडिओ, हा नेहमीचाच प्रश्न आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवतो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ होता तो चने रोडमधून माधवबागमधून लक्ष्मीनारायण मंदिरचा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये काही ठिकाणी व्हिडिओ करण्यास मनाई आहे, त्यामुळे आम्ही काही चलचित्र केलेली नाही आहे. पण मंदिर अतिशय सुंदर आणि सुरेख होतं आणि अधिक मास किंवा दुधा महिन्यासाठी हे खूप खास प्रकारे सजवलेलं होतं, त्यामुळे ते ॲडव्हान्टेज भेटलं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये मजा आली. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि हो, व्हिडिओ खाली कमेंट करा आणि नवनवीन मंदिरं आम्हाला सुचवत जा, ज्यामध्ये तुम्ही सुचवलेलं मंदिर आम्ही नावासहित तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये घोषित करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर एखादं मंदिर सुचवलं तर तुम्ही तिथे नाव लिहा, म्हणजे आम्हाला ते व्हिडिओ करताना तुमचं नाव प्रेक्षकांना सांगायला किंवा इतरांना हे मंदिर कुणी सुचवलं हे सांगायला आम्हाला नक्की आवडेल. चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.